जय श्रीराम मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या या चॅनलवरती। तर मित्रांनो, आज आपण सुरू करत आहे नवीन दिवसाचा नवीन ब्लॉग। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। तर मित्रांनो, आपण गणपती बाप्पाचा गजर करून आपल्या ट्रिपला सुरुवात केलेली आहे। तर आता आपण चाललोय घरी, जाता जाणार आहे महालक्ष्मीच्या मंदिरात। अजून कुठे जाणार आहे? ज्योतिबाला पण जाणार आहे मित्रांनो। ये मी आतापर्यंत लय फिरलो, कुठं पण गेलो, पण मला पुणेच आवडतं। पुण्यासारखी सिटी कुठंच नाही। पुणे एक स्वर्ग आहे। कोकण काय वाईट नाही, कोकण पण स्वर्ग आहे, पण कसं आहे निसर्गरम्य आहे। पण खाण्यापिण्याच्या बाबतीत इथं पुण्यात फुटा मेडिकल, अरे इथं शोधतोय 10 किलोमीटरवर मेडिकल नाही। मला मेडिकलच भेटलं नाही मित्रांनो। असं नाही कोकणला नाव ठेवत नाही आम्ही, निसर्ग सौंदर्याच्या दृष्टीने कसं झालंय, ग्रेट बेस्ट। कोकणातल्या माणसांना ना दुखणंच येत नाही, मेडिकल नाही। मासे खाऊ नाही तर हवा पण चांगली आहे। साक्षी बघा ह्याला घेऊन जा इथे एक राहिलं त्यांचा दोस्त। तुझे दोस्त गेले, तू पण रागत येते तुला। मित्रांनो, जाता आपल्याला एक स्पॉट घ्यायचा आहे, तो आहे मार्लेश्वर, जिथे महादेवाचे मंदिर आहे। तर जाता आपण त्या मार्लेश्वरच्या मंदिरात चाललो आहे, तर तिथलाही तुम्हाला व्ह्यू दाखवतो। त्यानंतर आपण जाऊया महालक्ष्मीला, त्याच्या आधी आपण जात आहे मार्लेश्वरला। आवली लवली कवली लाला लिंबू लेले। हिचं नाव काय साक्षी तुझं? लाला लिंबू लेले। तुझं नाव माझं नाव आवली लवली कवली। लावली आवली कवली। मित्रांनो, आता आपण श्री मार्लेश्वर देवस्थान मारळ या ठिकाणी आलेलो आहे। तर हे बघू शकता तुम्ही, पूर्ण फॅमिली वगैरे सोबत आलो आपण। तर बघा, हे एंट्रन्स आहे गाईज। एवढ्या डोंगरामध्ये एवढ्या मस्त सुंदर ठिकाणी हे मंदिर आहे। मार्लेश्वर म्हणजे महादेवाचं मंदिर आहे। तर आतमध्ये जाऊन पाहूया। तर ना आमची माणसं बघा, या असले पैलवान माणसं आमचे सगळे। आणि आता एवढ्या पायऱ्या चढवायच्यात पैलवानांना। हे बघा पैलवान माणसं आमचे। काल मम्मीला ही टोपी मागितलेली मी, पण मम्मीने दिली नाही घेऊन। आज काकूने घेऊन दिलेली आहे टोपी। थँक्यू काकू, आय लव्ह यू काकू। कशी टोपी? काऊबॉय ओंकार शिंदे। नहीं तुम्हारा शक्ल का कलर और टोपी का कलर एक से ऐसा। पैज लागली काय? पैज लागले आपले? कोण आधी जाते 500 पायऱ्या चढून? कोण आधी 500 पायऱ्या चढून वर जाणार आहे? तर आमची पोरं पळायला लागली बघा। तर ना आमचा गडी दमला। बब्बर शेर भी आ चुका है दोस्तों। गाइस साक्षी गाइस साक्षी त्याला ओंक्या म्हणा, मी साक्षी दाखवणे बघा। साक्षी ओंक्या म्हणलं बघते बघ मागते। ओंक्या, हे शुभ्या, शुभम, हे मयूर, दादा मम्मी बघितलं कसं आहे आपलं झेडेस दाद्या ओंक्या जे नाही ते। आपण मंदिरात आलोय फायनली, बघू शकतो हे एंट्रन्स आहे। असं तुम्ही ह्या ठिकाणी अवश्य पावसाळ्यात भेट द्या। आम्ही येऊ, तुम्हाला दाखवू परत एकदा काय नसतं। आता तुम्हाला एक सांगा, आता अंधारामध्ये साक्षी तोंड दिसलं माझ्या आधी या दोघांची तोंड ब्लर झाले असेल, हे तर तुम्ही लक्षात घ्या। हे बघा मित्रांनो, आत आल्यावरती ते पायऱ्या म्हणजे गॅलरी हे बघा मित्रांनो, कसा आहे वाघ। या बघा मित्रांनो, दिस इज द गॅलरी। हे बघा 360 व्ह्यू मंदिराचा मस्तपैकी। किंग बुलगड या ठिकाणी मंदिर आहे, श्री मार्लेश्वर। ब्रो हाय ब्रो, गाइज माय फ्रेंड, मीट माय न्यू फ्रेंड शुभ्या मंकी द किंग। शुभम संतोष किंग। ये भाई, ये संतोष है भाई। किंग देखो, किंग है भाई। भाई मारेगा भाई, भाई मेरे को मारेगा, वो देख रहा है, घूर रहा है। भाई इग्नोर कर दिया भाई, तेरे को लड़कियां भी इग्नोर करती है और अभी जानवर भी इग्नोर करने लगे भाई तेरे को। ह्याला तर काय लाईनच आहे।
बघा बघा. अरे वा. दर्शन वगैरे झालं आहे, पण आता मेन प्रश्न आहे की खाली कसं जायचं, कारण एवढ्या सगळ्या पायऱ्या चढून आपल्याला खाली जायचंय गाडीपाशी. मम्मीने हे घेतलं आहे साक्षीसाठी, पण मम्मीला मी सांगितलं की साक्षीला सांग दादाने घेतलंय, कारण आमची जरा जास्त भांडणं झालेत, ते जरा असं खुश होऊन जरा भांडणं कमी होतात. सांगायचं काय कोणी घेतलंय हे दादाने. फायनली सगळ्या पायऱ्या उतरून पुन्हा एकदा खाली आलो आहे आपण. तर आता पायाला खूप भासतंय मित्रांनो, कारण गाडीमध्ये चपला काढल्यात मी. आता मस्तपैकी आपण झुणका भाकर खाण्यासाठी थांबलेलो आहे. हॉटेल बघू शकता तुम्ही, एकदम असं किंग पद्धतीचं, असं एकदम गावाकडे आल्यासारखं फील होते. असं सुंदर हॉटेलमध्ये आपण आता झुणका भाकरी खात आहे. मित्रांनो हे बघू शकता तुम्ही, अशा ठिकाणी आम्ही थांबलो होतो. तर हे हॉटेल आहे, या ठिकाणी आम्ही थांबलेलो. इथं माझ्या घरच्यांनी मला एक मुलगी बघितली. यांच्या हॉटेलवरती थांबलो होतो. एकदम मस्त जेवण आहे, पिठलं भाकरी खाण्यासाठी यांच्या हॉटेलचं नाव काय आपल्या जगदंब ढाब्यावरती या मित्रांनो. जेव्हा वेळ भेटेल तुम्हाला. नाव सांगा तुमची. पियुष विराज. हा, पियुष आणि विराज यांचं हॉटेल आहे, दोघं भाऊ आहेत. मित्रांनो आता आपण चाललो आहे महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये. तर आपण रत्नागिरीमध्ये होतो, रत्नागिरीतनं जाताना आपल्याला कोल्हापूरमध्ये जाताना लागतो आंबा घाट. तर आपण आता आंबा घाटामध्ये आहे. तर आंबा घाटाशी रिलेटेड आपला इतिहास पण आहे. तर तो पप्पा सांगा तुम्ही काय इतिहास. आज तो घाट, ज्या घाटातून गणोजी आणि कान्होजीने शत्रूला संभाजीराजांपर्यंत पोहोचवलं. संगमेश्वर मध्ये ज्यावेळेस संभाजी महाराजांना त्या कोण मुकरब खानाने ज्यावेळेस पकडलं होतं, त्यावेळेस गणोजी आणि कान्होजी शिर्के या दोन्ही भावांनी मिळून लालची पोटी त्यांनी मुकरब खानाला मदत करून त्याचे सैन्य संगमेश्वर पर्यंत आणले होते आणि संभाजी महाराजांना दगा करून त्यांनी पकडले होते. तर तो हाच घाट आहे. हा घाट खूप खतरनाक आहे. तुम्हाला घाटाचे पण दृश्य दाखवतो. असं बघितलं तर पावसाळ्यामध्ये जरा खतरनाकच घाट आहे. आया बॉडीगार्ड खतरनाक आहे. आता आपण आलो आहे कोल्हापूरचे जे महालक्ष्मी मंदिर आहे त्याच्या पायथ्याशी आलेलो आहे. आपण आता गाडी पार्किंगला लावून आपण चाललेलो आहे मंदिराच्या दिशेने. तर आपण आता चपला ठेवून आतमध्ये चाललोय. तर आमचा एक बारका भाऊ पण आलेला आहे, त्याला आता भेटायचं काम आहे आमचं पहिलं. मित्रांनो माझा छोटा भाऊ या ठिकाणी भेटलेला आहे आम्हाला. हाय ब्रो, कसं आहे भाई? बरं आहे. कमाने, या कमानीच्या आत जायचंय, पण मी चप्पल घातली नाही, माझ्या पायले भाजायला लागले, त्यामुळे इथे व्हिडिओ काढताना मला पळावं लागेल थोडस. गाइस भाई भाई दो भाई दोनों था भाई, आए तीसरा भाई घर पे, तीसरा भाई को काम लगा है काम करने के लिए घर, तीसरा भाई काम करने के लिए घर पे, इसलिए वो नहीं तो तीनों भाई था भाई. आपण तर आज जाणार आहे, तर आतमध्ये मोबाईल अलाउड नाही, त्यामुळे इथं जे आहे ते दिसणार आहे तुम्हाला. बघूयात, तरी जमलं तर काढूया. आपण ह्या मंदिरात दादांमुळे आलो. दादा दोनदा येऊन गेले होते. दादा म्हणायचे मंदिर खूपच छान आहे. दादा म्हणजे आमचे काका. आम्हाला आमच्या दादांनी इथं आणलं, एवढं सुंदर मंदिर पाहायला मिळालं. खरंच धन्यवाद दादा. धन्यवाद दादा. कुणाला पण करा, लक्ष्मीला लक्ष्मीला दर्शन घ्यायला यायलाच लागतंय आणि यायलाच लागतंय, म्हणजे यायलाच लागतंय. कुणाला बी नाराज करा, पण लक्ष्मीला नाराज नाही करायचं मित्रांनो. तर मित्रांनो हा व्हिडिओ एवढाच होता. या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला दाखवलं की महालक्ष्मीचं दर्शन वगैरे दाखवलं, मार्लेश्वर मंदिर दाखवलं. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर, सबस्क्राईब करा, घंटी वाजवा. ओ ये आमची 2 दिवसाची